नमस्कार. इथं गुज या आपल्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी ज्योती. आज एक महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. पण त्याआधी मी आज आपल्यासोबत असणाऱ्या डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. आज आपल्यासोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आहेत डॉक्टर जी.आर. काणे. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमात पुढे जायचे अनेक प्रश्न आहेत, तर त्यांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख. डॉक्टर प्राध्यापक जी.आर. काणे हे MD-DM कार्डिओलॉजिस्ट आहेत. कॉर्नरी अँड अदर इंटरव्हेन्शन्समध्ये त्यांचा 35 वर्षांचा अनुभव आहे. 1990 पासून प्रायमरी अँजिओप्लास्टी इन एक्यूट MI साठी ते मुंबई आणि देशामध्ये पारंगत आहेत. देशामध्ये हा सायन हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेला प्रयोग आहे. 1991 मध्ये यूरो PCR कोर्सचे फाउंडर चेअरमन डॉक्टर जीन मार्को यांच्यासोबत मुंबईतील पहिली ट्रान्स रेडियल अँजिओप्लास्टी मुंबईतील LTMG हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. फर्स्ट इंडियन वेल TAVR शस्त्रक्रिया 2018 मध्ये नवी मुंबईतील DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये केली. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. प्रशिक्षक आणि एक्झामिनर म्हणून गेली 25 वर्ष ते कार्यरत आहेत. त्यांचे विद्यार्थी भारतातील विविध शहरांमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे हार्ट अटॅक आणि त्यावरील उपचार. तर जराही वेळ न घालवता आपण डॉक्टरांकडून त्याचं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर, आपण आजकाल पाहतोय की हार्ट अटॅक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे आता वाढत चाललेलं आहे. त्याचं प्रमाण म्हणजे अगदी लहान वयात सुद्धा आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यात आलेलं आहे. तर माझा हा प्रश्न आहे की हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियक अरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे, काय त्याची कारण आहे? खूप छान प्रश्न आहे ज्योती. तर हृदयविकाराचा झटका आणि कार्डियक अरेस्ट हे पब्लिकमध्ये असं की ते सेम आहे असं मानलं जातं, पण हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक आपल्याला कार्डियक अरेस्टमध्ये पण पाठवू शकतो, पण कार्डियक अरेस्ट इज अ मच सिव्हिअर प्रॉब्लेम. जेव्हा कार्डियक हार्ट एकदम बंद होऊन जातं, काहीच पंपिंग करत नाही तेव्हा, आणि पल्स आणि रेस्पिरेशन दोन्ही बंद होतं, तेव्हा आपण त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो. हे एकदम प्री टर्मिनल सारखं असतं आणि त्याच्यावर जर त्याच वेळी विदिन 3 to 5 मिनिट्स जर उपचार झाला नाही तर जीव जाऊ शकतो. हार्ट अटॅक हे हृदयाच्या 3 पैकी कुठलीही एक रक्तवाहिन्या 100% बंद झाला की हृदयाचा जो भाग ती रक्तवाहिनी खून सप्लाय करतं तो एरिया डॅमेज होतो, आणि तो एरिया एकदम ब्लॉक झाला 100% आणि तो एरिया डॅमेज व्हायला लागला की 2 ते 4 तासाच्या आत ती डॅमेज परमनंट होते. आणि ह्याच्यासाठी त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करणं हे एकदम महत्त्वपूर्ण आहे. आणि हे माझ्या मते, माझ्या ह्या सगळ्या टॉकचं माझ्या मते हे पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज आहे राईट ॲट द बिगिनिंग. कारण खूप उशीर होतो, लोक हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. त्यांना वाटतं की नाही ॲसिडिटी असेल, हे असेल, ते असेल, रात्री झालं तर बाकीच्यांना कसं उठवा, सकाळी बघूया. आणि ह्याच्यात ते 2 ते 4 तास जर गेले तर मग पुढं जे आपण करतो ते ॲक्च्युली इट्स लाईक अ रेस्क्यू अटेम्प्ट, म्हणजे कसा तरी जीव सांभाळायचा, आपल्याला डॅमेज कमी करायची. पण तुम्ही जर पहिल्या 2 तासात त्याच्यावर उपचार केला, ज्याचं आम्ही 1990 मध्ये डॉक्टर अश्विन मेहता जे माझे बॉस होते आणि आम्ही देशात पहिल्यांदा सुरू केलं प्रायमरी अँजिओप्लास्टी, ती जर 2 तासाच्या आत केली गेली तर आपण हा प्रोसेस कम्प्लिटली रिव्हर्स करू शकतो. ह्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. पेशंट जिकडं ह्या फॅसिलिटीज आहेत तिकडं लवकरात लवकर पोहोचणं हे खूप जरुरी आहे. नक्कीच. आणि डॉक्टर, आपण आजकाल पाहतो तरुणांमध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे हे प्रचंड वाढलेलं आहे. तशा बातम्या आपण पाहतोय. अनेक कलाकार आहेत अगदी तरुण वयात हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झालेला आहे. एकूणच या सगळ्यांचं काय मूळ कारण असू शकतं? हा सुद्धा एक सुंदर प्रश्न आहे ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायलाच पाहिजे. मी आपल्याला एक छोटीशी स्टोरी सांगू इच्छितो ज्योती. मी KM मध्ये 85, 86, 87 पर्यंत DM कार्डिओलॉजीचा कोर्स करत होतो. तेव्हा आम्हाला एक थिसिस प्रोजेक्ट करायचा असतो, तो 2 वर्षांत कंप्लीट करायचा असतो. तर आम्हाला सुचवलं जायचं आमच्या टीचरकडनं की तुम्ही हार्ट अटॅक इन यंग, म्हणजे 40च्या खाली ज्यांना हार्ट अटॅक येतो ती थिसिस घ्या आणि 2 वर्षांत 100 पेशंट तुम्हाला करायचे आहेत. तुला खरं सांगायचं म्हणजे त्यावेळी आम्ही ह्या टॉपिकपासून पळायचो की आम्हाला नको सर, आम्हाला मॅडम, आम्हाला हा नको, कारण आम्हाला 100 पेशंट 2 वर्षात मिळणारच नाही. तेव्हा 80s मध्ये हार्ट अटॅक इन यंग वॉज अ एकदम नॉवेल्टी. म्हणजे एक कोणी मिळाला तर आम्ही त्याच्या पाठीमागं पूर्ण शोधायचो की काय झालं, कसं झालं, का झालं. पण आज तू बघशील म्हणजे आता 80 आणि आता 2020 म्हणजे लास्ट 10-15 वर्षात
बिलो 40 आणि अबाव 40 ह्याच्यामध्ये काही फरक राहिलेला नाही असं आता वाटायला लागलंय. कुणालाही हार्ट अटॅक येतो, 20 वर्षाच्या मुलाला येतो, 30 वर्षाच्या मुलाला येतो आणि हे खूप डेंजरस आहे. कारण हा पिरियड जो असतो माणसाच्या आयुष्यातला तो एकदम प्राईम पिरियड असतो. आपण शिक्षण कंप्लीट केलेलं असतं, आपण प्रॅक्टिस सुरू करतो किंवा आपण काय ते आपला धंदा सुरू करतो, आपण लग्न करतो, एक किंवा मूल असतं किंवा मूल व्हायचे ह्याच्यामध्ये असतं आणि ह्या परिस्थितीमध्ये जर कुणालाही काही मोठा हार्ट अटॅक आला आणि तो जर कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊन तर दगावला तर त्या फॅमिलीची पूर्ण दुर्दशा होऊन जाते. सो ह्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता तुला खरं सांगायचं म्हणजे हे आपल्या KBCतला अमिताभ बच्चन सारखं 7.5 करोडचा प्रश्न आहे जो खूप डिफिकल्ट आहे कारण ह्याच्यावरचा आन्सर आम्हाला कुणालाच सध्या माहिती नाही आहे. तर ते शोधण्यासाठी खूप प्रयास चालू आहेत. पण आपल्याला हे माहिती आहे की या 10-15 वर्षात काय चेंज झालेलं आहे. तर माणसाची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. आपण सेडेंटरी झालो आहोत. आपण गाडीत जातो, ऑफिसमध्ये जातो, बसतो, दिवसभर बसून सगळं चाललेलं असतं. घरी आले की आपल्याला TV बघायची असते, ड्रिंक घ्यायचं असतं, रिलॅक्स करायचं असतं कारण आपण खूप स्ट्रेसफुल लाईफ जगतो असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की माझा स्ट्रेस जास्त आहे. मी कधी-कधी म्हणायचो बँकेतले माझे एक ऑफिसर ओळखीचे होते. ते म्हणाले तुमचं लाईफ चांगलं आहे रे. तर म्हटलं सर आमचं लाईफ सगळ्यापेक्षा स्ट्रेसफुल आहे. म्हणजे बँकेत तू बसूनच तो मॅनेजर आहे, तुझं लाईफ एवढं स्ट्रेसफुल तर बाकीच्या लोकांनी काय करायचं. सो एव्हरीबडी थिंक्स हिज लाईफ इज स्ट्रेसफुल अँड इट इज द स्ट्रेस इज देअर स्पेशली इन यंगर पीपल. नाव द कॉम्पिटिशन इज सो मच की त्यांचं स्ट्रेस लेवल खूप वाढलेले असतात. बट दॅट इज नॉट द ओनली कारण. सेडेंटरी लाईफस्टाईल आपले पूर्वज कधी कधी मला यंग माणूस विचारतो की सर मी माझे आजोबा खातात तेच मी खातो, मी काही दुसरं खात नाही, मग मलाच कशाला हार्ट अटॅक आला. अरे बाबा तू खातोस पण ते दिवसातनं नॉर्मली त्यांचं वॉकिंग इतकं असायचं, त्यांचं सगळं काम विदाऊट गाडी घोडा असायचं. तू घोडागाडीनेच चाललेला असतो, तुला काही ॲक्टिव्हिटीज नाही आहे आणि तू TV पुढे बसून असतो, मग सगळं कचरा खात असतो ड्रिंक बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं चेंज झालेलं आहे. धूम्रपानाचं प्रमाण आपल्याकडे खूप वाढलेलं आहे यंगस्टर्समध्ये. स्पेशली आम्ही बघतो की इव्हन आता मुली स्मोकिंग करतात. लॉट ऑफ यंगस्टर्स स्मोक अँड इट हॅज बिकम अ स्टेटस सिम्बॉल. ड्रिंक करणं, दारू घेणं. प्लस आपली लाईफस्टाईल कशी बदलली आहे की आपल्याकडे आता मॅकडोनाल्ड आले आहेत, बर्गर किंग आले आहेत. सो वी टेक प्लेजर इन टेकिंग आवर चिल्ड्रन. सो वी स्टार्ट दॅम इन टू दिस प्रोसेस राईट फ्रॉम अर्ली चाइल्डहूड. सो हे सगळी कारणं आहेत आणि ह्याच्यापेक्षा आपल्या देशात इव्हन आपलं फूड ॲडल्टरेशन, आपलं वायू प्रदूषण ही सगळी आता आपल्याला ॲक्च्युली शोधायचं आहे. ह्याच्यावर रिसर्च चालू आहे. पण माझं प्रेडिक्शन असं आहे की हे सगळंच आपल्याला त्रासदायक आणि धोकादायक ठरलेलं आहे आजकाल. याच अनुषंगाने एक प्रश्न विचारेन तर हार्ट अटॅक हा अनुवंशिक असू शकतो का? हार्ट अटॅक हा अनुवांशिक असू शकतो. अनुवांशिक म्हणजे काय आपण बघूया जरा. अनुवांशिक म्हणजे ते फॅमिलीमध्ये चाललेलं असतं. सो अनुवांशिक आपण आधी म्हणायचो की कुणालाही फॅमिलीमध्ये हार्ट अटॅक जर 40च्या आधी आला किंवा त्याला एन्जिओप्लास्टी लागली 40च्या आधी तर मग आपण शोधायचो की त्याच्या कझन्सना पण झालं का, त्याच्या आईवडिलांना झालं का, ते अनुवांशिक म्हणतात. आजकाल हे असं राहिलेलंच नाही आहे कारण आई वडील ठीक असतात पण मुलाला हार्ट अटॅक येतो. सो हे आता उलटं झालेलं आहे. सो आता अनुवांशिकता म्हणजे काय हे आपल्याला प्रश्न आपल्याला सोडावा लागेल. पण अनुवांशिकता आहे. देर आर फॅमिलीज हू हॅव व्हेरी व्हेरी हाय कोलेस्ट्रॉल राईट फ्रॉम बर्थ. सो त्या चिल्ड्रनना 10च्या आधी पण हार्ट अटॅक येऊ शकतो. ते वेगळाच प्रकार आहे तो. सो त्याला वेगळा ट्रीटमेंट लागतो. त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल्स आर इन 500. LDL म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते रुटीन ह्याच्यामध्ये 120 160 असं असतं पण त्यांच्यामध्ये 300 पण असू शकतं. सो त्यांना खूप अर्ली ट्रीटमेंटची जरुरी असते आणि आता खूप मेडिसिन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आलेले आहेत ते आपण त्यांना पण ट्रीट करू शकतो असं आलेलं आहे. सो हे सगळं तपास करून बघितलं तरच आपल्याला समजतं. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता ट्रीटमेंट विषयी म्हणालात तर कार्डिओलॉजीमध्ये असे काही आता नवीन प्रगती झालेली आहे का की ज्यामुळे हार्ट अटॅक जरी आला असेल तरी आपण कुठेतरी रोखू शकतो किंवा काहीतरी प्रिव्हेन्शन म्हणून, तर त्याविषयी काय सांगाल? हो, हार्ट अटॅकवर ज्योती मी तुला सांगतो माझ्या वडिलांना 71व्या साली हार्ट अटॅक आला. मी तेव्हा 17 वर्षाचा होतो, 12वीला होतो. तर त्यांचा ट्रीटमेंट काय होता त्यावेळी. दिस इज इन 1972. ट्रीटमेंट होता झोपून राहा. डॉक्टरने सांगितलं झोपून राहायचं, 8 दिवस उठायचं नाही, मग पुढचे 8 दिवस फक्त अंथरुणावर बसायचं. सो तेव्हा काहीच अवेलेबल नव्हतं. सो तेव्हा आम्ही म्हणायचो म्हणजे आता आम्हाला समजतं, मला नंतर समजलं की तेव्हा 1/3 ऑफ द पेशंट असेच जायचे कारण काही ट्रीटमेंटच नव्हता. त्याच्यानंतर आपल्याकडे ICU आले, मग आपल्याकडे डिफिब्रिलेटर आले. द कॉमनेस्ट कॉज ऑफ डेथ ऑफ अ पेशंट विथ हार्ट अटॅक इज कार्डियक अरेस्ट. सो आपण ते जरा जास्त बोलू शकतो नंतर. तर ते कार्डियक अरेस्ट का होतो की जेव्हा हार्टला सडनली रक्तपुरवठा एका भागाला कमी होतो
तेव्हा हृदय स्टंड होतं, म्हणजे त्याला कळत नाही की अरे काय झालं, सडनली माझा कुठं ऑक्सिजन कुठं गेला माझा, आणि ते असं फिब्रिलेट व्हायला लागतं. ते एकदा फिब्रिलेट झालं की त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत नाही, म्हणजे रक्तपुरवठा एकदम ब्रेनला रक्तपुरवठा कमी होतो, मग ब्रेन पण बंद पडतं आणि तो माणूस खाली पडतो. त्याचा पल्स तुम्हाला मिळणार नाही, त्याचं रेस्पिरेशन तुम्ही बघितलं तर ते होणार नाही. सो अशा माणसाला इमिजिएटली कार्डियाक मसाज, शॉक देऊन ते व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन कन्वर्ट करणं, हे आता खूप खूप प्रकारे आम्ही चालू आहे. पहिलं ते फक्त ॲम्ब्युलन्समध्ये, कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच पाहायचं. आता तर आम्ही प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन त्यांना ट्रेनिंग देतो, प्रत्येक सोसायटीजमध्ये जाऊन देतो. हा खूप मोठ्या प्रमाणे चालू आहे. पण आपलं पॉप्युलेशन एवढं आहे आणि लोकांचा इंटरेस्ट केवढा असतो त्याप्रमाणे प्रत्येकदा हे लोक गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतात आणि मग विसरून जातात. तर ह्याच्यामध्ये जर पब्लिक पण ट्रेन झालं, आता समजा माझ्याकडे एक पेशंट होता, तो दादर स्टेशनवर कोसळला, हार्ट अटॅक आला त्याला. ही वॉज लकी, पीपल डिड नॉट गिव्ह मेनी कार्डियाक मसाज, पण तो इंदुजामध्ये पोहोचला आणि आम्ही त्याला सेव्ह करू शकलो. त्याला 7 शॉक द्यावे लागले बिफोर वी कुड डू एन्जिओग्राफी. पण आता शॉक सगळीकडे नसतो, तर आपल्याला CPRचं ट्रेनिंग आम्ही ले पब्लिकना शिकवायचं जोरदार प्रयत्न चालू आहेत. आमचे कार्डिओलॉजिस्ट, आमचे ॲनास्थेशिओलॉजिस्ट, आमचे इमर्जन्सी डॉक्टर्स, आमचे इंटेन्सिव्हिस्ट जे असतात, हे खूप प्रकारचे डॉक्टर याच्यामध्ये पारंगत आहेत. सो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ते करायचा प्रयत्न करतो. आता पुढचा 1 वीक, आता हा कार्डियाक हार्ट आपला दिवस आहे 29ला, हा पूर्ण वीक आमचं ग्रुप्स जे आहेत ते हे प्रत्येक वर्षी आम्ही करतो आणि पूर्ण वर्षभर आमचं चालू असतं. आम्ही शिवाजी पार्कवर लोकांना पकडून पकडून आम्ही जमा करतो. लोक येतात हे बघायला, कारण त्यांना खूप इंटरेस्ट असतो की कसं काय होतं काय होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट जी सांगायची मला वाटते, की आपल्याकडे हॉस्पिटलसारखा डिफिब्रिलेटर घरात किंवा सोसायटीमध्ये असू शकत नाही, पण आता स्मॉल मशीन्स निघाली आहेत, त्याला ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर म्हणतात, जे ले पर्सन ऑपरेट करू शकतो. त्याच्यावर पहिला आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं ऑफकोर्स. मग ते मशीन जर समजा तुमच्या सोसायटीमध्ये असेल, 70 ते 80,000 मध्ये एक मशीन येतं. सोसायटीमध्ये जर 20 फ्लॅट असतील तर 5,000 रुपये पण लागणार नाही एका फ्लॅटला. तर ते जर मशीन असलं आणि कोणी जर कॉलॅप्स झाला सोसायटीमध्ये, ते मशीन आपण कनेक्ट करायचं असतं. मशीन तुम्हाला सगळं शिकवतं आणि तुम्ही आधी एकदा बघितलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच असं डिफिकल्टी नाही. मशीन तुम्हाला सांगेल कनेक्ट करा. आता तुम्ही बघा ECG आहे ना, ECG येत नाही आहे, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आहे, तुम्हाला शॉक द्यावा लागेल, सगळ्यांना बाजूला करा, मग ते पॅड लावा, बघा आता चार्ज करा, ते बटन असतात चार्ज करायचे, आणि आता शॉक द्या. तो शॉक दिला की माणूस उभा होतो. कधी कधी 1, 2, 3 पण शॉक द्यावे लागतात. शॉकच्या मध्ये आपल्याला कार्डियाक मसाज करायची असते. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा बाकीचे जे लोक असतात त्यांना कार्डियाक ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटलमधनं बोलवावं लागतं. कारण कार्डियाक ॲम्ब्युलन्स म्हणजे लाईक यू आर इन द हॉस्पिटल. कारण कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये जे हॉस्पिटलच्या ICUमध्ये असते त्या सगळ्या फॅसिलिटीज कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये असतात. व्हेंटिलेटर असतो, डिफिब्रिलेटर असतो, ड्रग्स असतात. आपण इमिजिएटली रेस्पिरेशन नसेल तर त्यांना इंट्युबेट करून हे लावू शकतो. ते येईपर्यंत जर आपण पेशंटचे जीव वाचवू शकतो तरच हे पुढचं. कधी कधी लोक हॉस्पिटलमध्ये पोचतात, त्यांचं हृदय परत येतं पण ब्रेन येत नाही, मग ते ब्रेन डेड म्हणून डिक्लेअर करावे लागतात. सो ह्याच्यासाठी हे खूप जरुरी आहे. मी लोकांना खूप विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी किंवा तुमच्या सगळ्यांनीच शिकून घ्यायची हे आहे. आणि इट इज व्हेरी सिम्पल, इट इज नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. तुम्ही आता हृदयविकाराचा झटका आणि ब्रेनडेड अशा काही संदर्भात बोललात, तर अशी किती शक्यता असते की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रेनडेड होऊ शकतं किंवा नाही होण्याच्या किती शक्यता असतात? हे बघा, आमच्या शास्त्रामध्ये असं आहे की जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा माणूस जातो कसा, तो कार्डियाक अरेस्टनेच जातो. अनफॉर्च्युनेटली 50% लोक जे हार्ट अटॅकने जातात ते कार्डियाक अरेस्ट घरी झाल्यामुळे जातात. कारण फर्स्ट फ्यू मिनिट्स ऑफ हार्ट अटॅक, जेव्हा हार्ट स्टंड होतं की माझा रक्तपुरवठा का बंद झाला, तेव्हाच ते होतं. कोणाकोणाला नंतर पण होतं, पण दॅट इज द प्राईम टाइम वेन इट हॅपन्स, अँड दॅट टाइम समबडी हॅज टू बी देअर टू अंडरस्टँड दॅट अँड गिव्ह कार्डियाक मसाज अँड यू कॅन सेव्ह लाईफ. मग नंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये, आता तुम्ही बघा, लोक 1, 2, 3 हार्ट अटॅक पण झाल्यावर आरामात जगू शकतात. असं नाही की हार्ट अटॅक इज फेटल ऑल द टाइम. पण पहिले फ्यू आवर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बोथ फॉर आयडेंटिफिकेशन, बोथ टू प्रिव्हेंट हे सडनली जाणं, आणि ट्रीटमेंट, प्रायमरी अँजिओप्लास्टी मी जी तुम्हाला सांगितली पहिल्या 2 तासात जर आपण केली तर आपण ते कम्प्लिटली रिव्हर्स करू शकतो. सो ह्याच्यासाठी लोकांनी ते संशय आला की हॉस्पिटलमध्ये जाणं
थोडासाही डाऊट असेल तर त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून कधी काय असतं आता हार्ट अटॅक तुम्ही मला हे विचारलं तर हार्ट अटॅक म्हणजे लोकांचा असा समज आहे आपण मूवीज बघतो हार्ट अटॅक म्हणजे तो माणूस म्हणजे मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेली कोणाची तरी लग्न केलं मग वडिलांना असं चेस्ट पकडून ते एकदम असं पडतात आणि अनकॉन्शियस तो एकदम सिव्हिअर पेन पूर्ण घामाने भरलेले दाखवतात असं फक्त 50% लोकांना पण होत नाही आजकाल सो कधी कधी पेन टिपिकल असते म्हणजे हृदयाच्या या बोनच्या पाठीमागं असते मग ते इकडे जाऊ शकते इकडे येऊ शकते पाठीमागं जाऊ शकते पण कधी कधी ते माइल्ड असतं कधी कधी आपल्याला पोटामध्ये थोडंसं बर्निंग झाल्यासारखं वाटतं आता ते बर्निंग आपल्याला खूप वेळा झालेलं असतं तर आपल्याला वाटतं ॲसिडिटी आहे सो पण माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या माणसाला ते होतं त्या माणसाला समजतं की हे दररोज सारखी ॲसिडिटी वाटत नाही आहे पण तरी पण तो एनीबडी विल से की नाही नाही मला नाही आहे रे मला ते ॲसिडिटीच असणार त्याच्यामध्ये टाईम वेस्ट होतो सो इट इज तुम्हाला थोडा जरी डाऊट आला किंवा अशा अवेळी तुम्हाला काही त्रास व्हायला लागला 4 वाजता कशाला तुम्हाला त्रास व्हायला पाहिजे 3 वाजता कशाला त्रास व्हायला पाहिजे सो त्याच्यावेळी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करणं हे खूप जरुरी असतं कधी कधी तो फॉल्स अलार्म असू शकतो मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळी तो हार्ट अटॅकच असणार पण हे तुम्हाला माहिती पाहिजे की तो हार्ट अटॅक जर असला तर त्या माणसाचा जीव त्या पहिल्या फ्यू मिनिट्स किंवा आवर्समध्ये जाऊ शकतो तुम्ही आता जे म्हणालात की छातीत दुखायला लागल्यावर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ऍसिडिटी झालेली आहे किंवा काय पण त्याही व्यतिरिक्त जरी छातीत दुखत असेल आणि तो हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा तसे काही संकेत आहेत असं जर म्हणायचं तर अशा वेळी काय करू शकतो आता तुम्हाला घरी थोडंसं प्रायमरी उपचार करायचे असेल तर आम्ही म्हणतो आजकाल सगळ्यांनी एक डिस्पिरिनची गोळी ठेवायची असते घरात आणि एक सॉर्बिट्रेटची गोळी ठेवायची असते आता घरात जर कोणी वडील माणूसला ऑलरेडी झालेलं असेल तर त्या गोळ्या असतात घरी जनरली तर खूप यंगस्टर्स घेतात की माझ्या वडिलांना कडे होती मी घेऊन टाकली वगैरे असं त्यांचं चालू असतं पण डिस्पिरिन ही ब्लड क्लॉटिंग प्रिव्हेंट करते आणि सॉर्बिट्रेट हे हृदयाचा तणाव कमी करतं आणि इमर्जन्सी टाळण्यासाठी मदत करते सो दीज आर 2 इमर्जन्सी मेडिकेशन्स जेव्हा आपण चेस्ट पेन तुम्हाला डाऊट जरी आला तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो मला तुला हे सांगायचं की इकडं प्रॉब्लेम्स जास्त सुरू होतात आता समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला एक माणूस की मला इकडे दुखतंय मला देर आर पीपल हु आर डिफरंट टाईप्स सम पीपल वॉन्ट टू इमिजिएटली गो टू हॉस्पिटल सो ते येतात तुम्ही त्यांचं ECG आम्ही घेतो पहिला आम्ही काय करणार पहिलं हिस्ट्री घेतो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आय विल टेल यू वाय बिकॉज नेक्स्ट थिंग इज यू डू एन ECG ECG हा तुम्हाला हार्ट अटॅक जरी चालू असेल आत बॉडीमध्ये तर 25% लोकांचा ECG पहिल्यांदा घेतो तेव्हा नॉर्मल असू शकतो तो जर लवकर पोचला हॉस्पिटलमध्ये तर तो नॉर्मल असू शकतो आता काय होतं ECG नॉर्मल असल्यानं आम्ही त्याला सांगतो हे बघ तुझा ECG नॉर्मल आहे पण मला वाटतं की तुला 6 ते 8 थांबायला पाहिजे आणि कधी कधी हे नॉर्मल असू शकतो आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो लोकांना वाटतं की आपल्याला उगाच ठेवतो ECG नॉर्मल आहे तर मग कशाला ठेवायचं सो हे पहिलं लोकांनी आपल्या मनातनं काढून टाकलं पाहिजे कारण हे त्यांच्या लाईफसाठी आहे सो ते डॉक्टर आपल्याला शाळेत काहीतरी उगाच सांगतोय ठेवायला वगैरे ते गोष्टी सगळ्या ठीक आहेत पण आपलं लाईफ इम्पॉर्टंट आहे आणि हे जर तज्ज्ञ माणसाकडनं समजलं तर मग लोकांना समजायला बरं पडेल सो काय होतं 2-3 तास लागू शकतात ECG अबनॉर्मल व्हायला तो दुसरा आम्ही तिसरा टेस्ट करतो जर 3 थिंग्स विच वी डू वेन अ पर्सन कम्स विथ चेस्ट पेन फर्स्ट इज हिस्ट्री विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यावर आम्हाला डाऊट असतो की बाबा हे आणि दुसरं काही कारण नसतं म्हणजे काही त्याला मार लागला नाही बाबा चल हा बोट लावलं तर दुखत नाही त्याला खांदा उचलता येतो नाही तर काय फ्रोजन शोल्डर पण तसंच पेन होतो सर्वायकल स्पॉन्डिलोसिस सेम टाईप ऑफ पेन होते सो हे सगळं आम्ही रूल आउट करतो आणि मग आमचा संशय जरा वाढला की मग आम्ही ECG तर करतोच म्हणा पण ECG नॉर्मल असू शकतो मग तिसरी गोष्ट जी आम्ही करतो ती ब्लड टेस्ट करतो त्याला एन्झाईम्स म्हणतात हृदयाला कुठंही मायक्रोस्कोपिक जरी डॅमेज झाली तर त्या सेल्समधनं एन्झाईम्स रिलीज होतात सो दे आर वन ऑफ द अर्लिएस्ट वन्स टू राईज सो ट्रोपोनिन म्हणून एक असतं आणि CKMB म्हणून असतं तर हे सुद्धा 10 ते 15% लोकांमध्ये नॉर्मल पहिल्यांदा येऊ शकतं की त्याला टाइम लागतो ना एव्हरीथिंग रिक्वायर्स टाइम टू गेट इन टू ब्लड फॉर दॅट लेवल टू रीच सो दॅट यू कॅन आयडेंटिफाय विथ अ टेस्ट नो टेस्ट इज असं की काही झालं तरी तो असं नाही आहे सो त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की हे बघ तुझं हे पण नॉर्मल आहे तरीसुद्धा मला संशय आहे की तुमची सिम्पटम्स व्हेरी टिपिकल आहे सो डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट देअर बिकॉज अदरवाइज द मशीन कॅन डायग्नोज डॉक्टरची हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस सो everybody all doctors should take a good history so that you know and then if he waits for 6 hours or so the second ECG shows abnormality the blood test becomes abnormal ह्याच्यामध्ये काय होतं एकदा तुम्ही जर त्याला सांगितलं की तुमचा पहिला ECG नॉर्मल आहे ब्लड टेस्ट and he goes home
त्याला संबंध रात्र कधी आमच्याकडे किती पेशंट आहे असे मिस्टेक होते, डॉक्टरची पण होते आणि पेशंटची पण होते. संबंध रात्र त्यांना पेन होत राहतं, पण ते म्हणतात डॉक्टरने सांगितलं काही नाही आहे, ECG नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. दुसऱ्या दिवशी ते विचारायला येतात, डॉक्टर काल मला संबंध रात्र पेन झाले, आता मी जस्ट भेटायला आलो, आता बरं वाटतं. पण त्यांचा एक्सटेन्सिव्ह हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो. फक्त त्यांना कार्डियाक अरेस्ट नाही झाला म्हणून त्यांनी जान नाही गेली त्यांची, पण डॅमेज झालेली असते आणि त्यांना त्या डॅमेजचं पुढं सगळे जे परिणाम असतात ते भोगावे लागतात. नक्कीच. जसं तुम्ही मघाशी म्हणालात की व्यायाम केले पाहिजेत, आपली जीवनशैली खूप बदललेली आहे. पण काही घटना अशाही घडल्यात की दररोज व्यायाम करणारी माणसं आहेत, जिमला जाणारे काही तरुण आहेत, तरुणी. मग अशांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आपलं हृदय निरोगी आहे हे आपण कसं ओळखायचं? Yeah, this is one of the most difficult questions to answer, to be very frank with you, because we have lost some young doctors also. Somebody goes to the gym, he died. Recently, one doctor died in the Satara Marathon. He had participated in so many marathons. So these are very, very unpredictable and difficult to predict because they are so fit that they can run 22 kilometers. So where is the question of telling him you are not fit? सो दीज आर अनफॉर्च्युनेट. बट ह्याच्यामध्ये पण कधी कधी फॅमिलियल इश्यूज असतात. पीपल हॅव समथिंग कॉल्ड ॲज कार्डिओमायोपॅथी, म्हणजे त्यांचा हार्टला सुजन असते, विच डज नॉट कॉज एनी प्रॉब्लेम बट एक्स्ट्रीम एक्सरसाइज. सो एनिथिंग एक्स्ट्रीम इज नॉट गुड. मोस्ट ऑफ द टाइम्स इफ यू सी दिस ना, दिस थिंग्स हॅपन टुवर्ड्स द एंड ऑफ मॅरेथॉन. टुवर्ड्स द त्या दिवशी त्या माणसाला, त्या डॉक्टरला असं वाटलं, तो जिममध्ये गेला की नाही आज थोडंसं मूड आहे, चला आज थोडंसं आणखी करूया. दॅट इज द प्लेस वेअर थिंग्स गो रॉंग. सो इफ यू डू एव्हरीथिंग इन लिमिट्स, जनरली दिस थिंग्स शुड नॉट हॅपन. नाव हाऊ टू सेट अ लिमिट इज व्हेरी डिफिकल्ट. ईच पर्सन हॅज टू सेट इट फॉर हिमसेल्फ अँड so that's a little bit of a very controversial part where nobody has the perfect answer, because you cannot tell a very fit person ki you cannot do this or you should not. Then everybody comes in the same category. Na? There are other 300 people who are running that same marathon. ते पण त्याच कॅटेगरीमध्ये येतात. कुणाला काय होईल ते आपल्याला माहिती नसतं, असं ते आहे. पण एकूणच हृदयाची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे आणि हृदयविकाराची चाचणी जी आहे ती साधारणतः किती वेळाने करायला हवी आणि म्हणजे कसं करायला हवी? या हृदयाची काळजी घेणं म्हणजे आपल्याला बघावं लागेल की हे का होतं, ह्याची कारणं काय. म्हणजे कारणं आता कसं असतं, आपल्याला टायफॉईड झाला तर आपण म्हणतो साल्मोनेला टायफिया जंतू असतो, तो आपल्याला त्रास देतो, त्याच्यावर उपचार आहे, ते क्युअर करू शकतो. हृदयाला असं एक कारण नाही आहे की जे आपण क्युअर करू शकतो. इतक्या हंड्रेड्स ऑफ इयर्सचं रिसर्च अजून चालू आहे की बाबा आपण हे कसं ॲक्च्युली ब्लॉक करू शकतो की होणारच नाही कुणाला. असं होऊच शकत नाही आणि असं कधी नियर फ्युचरमध्ये होईल असं वाटत पण नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा आम्हाला एक कारण माहिती नसतं तेव्हा आम्ही त्याला रिस्क फॅक्टर, म्हणजे हे कशामुळे होतं, सो व्हॉट आर वेगवेगळे घटक काय आहेत की ज्याच्यामुळे हे होऊ शकतं. सो आपल्याला माहिती आहे आता की डायबिटीस असणाऱ्या लोकांना, हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना, चरबी ज्यांची वाढलेली असते, रक्तदाब वाढलेला असतो, मधुमेह असतो, आणि जे स्ट्रेसफुल लाईफ जगतात, जे स्मोकिंग करतात, एक्सेसिव्ह अल्कोहोल, ऑल दीज आर एक्सेसिव्ह. सी माइल्ड एनीबडी कॅन डू, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम अनलेस यू हॅव अ रिअल प्रॉब्लेम ऑफ लिव्हर और समथिंग वेर यू कॅन डू दिस. बट अदरवाईज आणि स्ट्रेसफुल लाईफ आणि सेडेंटरी लाईफ, एक्सरसाइज करत नाही. कारण प्रत्येक माणूस म्हणतो डॉक्टर मला टाईमच नाही मिळत, तो दिवस रात्र काम असतं, काय करणार, टाईमच नाही मिळत. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. आणि ज्यांची जेनेटिक और अनुवांशिकताची हिस्ट्री असते त्यांना तर आणखी काळजी घ्यावी लागते, कारण त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल हे कंट्रोल खूप स्ट्रिक्टली करावे लागतात, बिकॉज त्यांना चान्सेस हायर असतात. तो हे एक झालं. या नक्कीच. आणि खरं तर डॉक्टर अतिशय महत्त्वाचा आपला आजचा विषय होता आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आपल्या प्रेक्षकांनाही त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आपण इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खूप खूप आभार. नमस्कार. आणि याच नोटवर कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे